नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये सध्या कानेटकर कुटुंबामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. या नेत्राने अमयला जेलमध्ये पाठवले आहे आणि दुसरीकडे याच गोष्टीवरून अपूर्वा आणि शशांकमध्ये सतत वाद आणि भांडण होताना आपल्याला दिसत आहे. अपूर्वाला अमयवर पूर्ण विश्वास आहे की तो असं काहीच करू शकत नाही आणि शशांक दुसरीकडे नेत्राच्या बोलण्यात आणि जाळ्यात अडकून नेत्रा योग्य आहे असं तिला वाटत आहे आणि म्हणूनच या दोघांचेही खूप भांडण होत आहे. त्यामुळे अपूर्वाने नेत्राचं भांडं फोडण्यासाठी तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आता नेत्राचं खोटं कारस्थान बाहेर आणणं हेच तिचं आता मिशन बनलेलं आहे. आणि याच मिशनचा भाग म्हणून अपूर्वा आणि कौशिकने मिळून कुठल्याही परिस्थितीत या नेत्राची DNA टेस्ट करायची असं ठरवलं आहे. एकदा का DNA टेस्ट केली तर नेत्राच्या खोट्या प्रेग्नन्सीचं भांडं फुटेल आणि सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि अमेय सुखरूपपणे घरी येईल असा यांचा प्लॅन असतो. पण नेत्रा ही DNA टेस्टसाठी सहजासहजी तयार होणारी नसते आणि म्हणूनच अपूर्वाला नेत्राला कोणत्याही प्रकारची शंका येऊ न देता तिच्या नकळत DNA टेस्ट करायची असते आणि यासाठी तिला ब्लड रिपोर्ट हवे असतात. आणि हे ब्लड रिपोर्ट मिळवण्यासाठी अपूर्वा आणि कौशिक दोघेही प्लॅन करतात. प्रेग्नंट असलेल्या व्यक्तीला काही टेस्ट करावे लागतात. या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं असं कौशिक नेत्राला सांगतो आणि याच बहाण्याने नेत्राचे ब्लड घेताना आपल्याला दिसणार आहे. पण मित्रांनो, हे सगळे रिपोर्ट घेतल्यानंतर DNA टेस्टचे रिपोर्ट येण्यासाठी 2 दिवस तरी लागतीलच. आणि या 2 दिवसात नेत्रा आणि अंजली वर्तकला जर थोडी तरी भनक लागली तर जसे खोट्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बनवले आहेत तसे DNA टेस्ट बदलण्यासाठी सुद्धा हे मागे पुढे पाहणार नाही आणि हे DNAचे रिपोर्ट बदलून नेत्रा प्रेग्नंट आहे असे रिपोर्ट ती बनवेल. आणि असे झाले तर अमय पुन्हा एकदा संकटात येईल आणि अजून प्रेक्षकांची प्रतीक्षा वाढेल. आता पाहू मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात. ही अपूर्वा तिच्या प्लॅनमध्ये पास होते की ही नेत्रा आणि अंजली वर्तक पुन्हा एकदा काही घोळ घालून ठेवतात. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.